सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत ना, तो अनुभव बघितल्यानंतर प्रत्येकाला आपल्या स्वामी महाराजांची काय कृपा असते आणि स्वामी कसे आपल्या भक्ताच्या नशिबाचे फासे बदलतात हे आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग आपण वेळ न लावता या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सोनाली म्हसे। आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला सर्वात मोठा प्रसंग, त्याचबरोबर मी स्वामी सेवेत कशी आले आणि स्वामींनी मला कसे अनुभव दिले ते सर्व काही सांगणार आहे। माझं अनुभव सांगण्याचं एकच उद्देश आहे, माझ्या या अनुभवातून जे कोणी दुःखित आहे त्यांना एक शक्ती मिळावी आणि त्यांनी देखील खूप मनापासून स्वामींची सेवा करावी। त्याचबरोबर जे कोणी नवीन सदस्य असेल त्यांना देखील स्वामींची सेवेचा अनुभूती यावी, यासाठी मी हा अनुभव शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेत होती असं नाही, पण जेव्हा मी मोठी झाली 10वी 12वीला होती त्यावेळेस मी स्वामींच्या सेवेमध्ये आली, कारण घरची परिस्थिती ही खूप भयानक झालेली होती। खूप लोक हे त्रास देत होते, त्यामुळे काहीतरी या दुःखातून बाहेर पडावं यासाठी आम्ही स्वामींची सेवा सुरू केली। आमच्या गावातील ज्या सेवा करतात, मठामध्ये जातात, त्यांनी मला स्वामी सेवेविषयी सांगितलं, तुम्ही मठात येत जा, आरतीला येत जा, तुमचं दुःख सर्व काही स्वामींना सांगा, सर्व काही व्यवस्थित होईल असं त्यांनी सांगितलं। कुणाचा तरी आधार मिळाल्यासारखं वाटलं आणि आम्ही स्वामी सेवेत आलो। मी आणि माझी आई, आम्ही दोघी स्वामी सेवा करू लागलो। स्वामींची जेव्हापासून सेवेत आलो, स्वामींची एवढी गोडी लागली, स्वामींची इतकी स्वामीमय कधी झाले हे मला देखील कळालं नाही। त्यावेळेस काय झालं ना, की असंच मग खूप स्थळं येऊ लागले, लग्न करायचं, पण मला कुठलाच मुलगा हा पसंत होत नव्हता, आई वडिलांनाही पसंत होत नव्हता। त्यामुळे काय झालं की म्हटलं मग आम्ही प्रश्न उत्तर ही सेवा केली। मला 108 दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सांगितले आणि मग मी ते पाठ केले, तर एक खूप छान स्थळ आलं, सर्वांना पसंत होतं, मुलगाही छान होता। मग सर्व ठरलं की इथेच लग्न करायचं। मग आम्ही मठामध्ये गेलो आणि आमची पत्रिका दाखवली। जिथे त्या सरांना पत्रिका दाखवली ते म्हटले, या मुलाच्या घरी धूर जरी निघत असेल तरी याला मुलगी देऊ नका, कारण 2018 पर्यंत याचं मृत्यूचा योग आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। याच्या घरी मुलगी देऊ नका। आता खूप मोठं टेन्शनचं वातावरण आलं। म्हटलं की आपण दुसऱ्यांनाही दाखवून बघूया। मग दुसऱ्यांनाही पत्रिका दाखवली, सर्वांना दाखवली, सर्वजण तेच म्हणत होते की या मुलाला मुलगी देऊ नका, यांचे गुण अजिबात जुळत नाही। पण सर्वांना पसंत होतं आणि मलाही मुलगा खूप आवडला होता, त्यांचा स्वभावही खूप छान होता, मला स्वामींवरती विश्वास होता। मग मी काय केलं, स्वामींपुढे बसली, खूप रडली, स्वामी मला याच मुलासोबत लग्न करायचं असं म्हटली आणि म्हटलं स्वामींपुढे मी चिठ्ठ्या टाकल्या। चिठ्ठ्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हो असं आलं। 3 वेळेस चिठ्ठ्या टाकल्या, 3ही वेळेस हो आलं, लग्न करा असं आलं। त्यावेळेस स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवला आणि लग्न करायला हो म्हटलं। पण त्यांच्या घराचं हे बांधकाम चालू होतं, बांधकाम चालू असल्यामुळे त्यांना आत्ताच लग्न करायचं नव्हतं। ते म्हटले की घर झाल्यानंतर आपण लग्न करूया, तोपर्यंत आपण एंगेजमेंट करून घेऊया। मग एंगेजमेंट झाली आणि आता घराचं काम चालू होतं। त्याच वेळेस माझे स्वामींच्या सेवा हे चालूच होत्या। मनामध्ये एक भीती होती की सर्वांनी असं सांगितलेलं आहे तर खरंच असं होईल का, पण स्वामींवरती विश्वास होता की स्वामींनी हो म्हटलं आहे तर नक्कीच सगळं काही चांगलं होईल, असं स्वामी महाराज काहीच होऊ देणार नाही असं सर्व काही वाटत होतं। त्यानंतर काय झालं ना, की मग माझ्या इतक्या सेवा स्वामींनी माझ्याकडून त्या दरम्यान करून घेतल्या। जिथे जिथे पारायण व्हायचे तिथे तिथे स्वामी मला घेऊन जात असायचे। घरीही स्वामीचरित्राचे पारायण, गुरुचरित्राचे पारायण, त्यानंतर 51 माळी जप मी रोजचा करू लागली होती। इतकी सेवा स्वामी माझ्याकडून करून घेत होते आणि स्वामींना एकच मागणं होतं, स्वामी गरिबी असली तरी चालेल, मिरची भाकर मला भेटली तरी चालेल, मी सर्व काही करण, फक्त माझ्या जे
होणारे मिस्टर आहे त्यांना दीर्घ आयुष्य द्या, त्यांना माझं आयुष्य द्या. जे काही आमच्या पत्रिकेत आहे ते सर्व काही तुम्ही मिटवा, पत्रिकेतले दोष घालवा, असं मी स्वामींपुढे विनंती करत होते. खूप रडायची स्वामींपुढे आणि स्वामींना एकही मागणं मागत होती की स्वामी, आता लग्न झाल्यानंतर मला तुमच्यापासून लांब कधीही लोटू नका. आज तुम्ही माझ्याकडून एवढ्या सेवा करून घेत आहात, लग्नानंतर ह्या सेवा होतील का, हाही खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे देखील मला खूप रडू यायचं, प्रचंड मी रडायची, खूप रडायची स्वामींपुढे. त्यानंतर काय झालं, 2 वर्ष असेच गेले, स्वामी सेवेत गेले आणि त्यांचंही 2 वर्षाने घराचं काम कंप्लीट झालं. म्हणजे कंप्लीट झाल्यानंतर आमचं लग्न 2017मध्ये आमचं लग्न झालं. 2017मध्ये आमचं लग्न झाल्यानंतर मग काय झालं की असंच त्यांचे हे झाले, ते ड्युटीला होते, ते घरून अपडाऊन करत होते. त्यामुळे ते गाडीवरती त्यांचा प्रवास असायचा आणि गाडीवरती प्रवास असल्यामुळे खूप भीती वाटायची. ते जेव्हा गाडीवरून जायचे ना, तेव्हा असं ते पोहोचूपर्यंत खूप मनामध्ये भीती वाटायची. मी तर सारखा स्वामींचा जप करायचे, स्वामी त्यांचे संरक्षण करा असं म्हणत असायचे. आणि त्या दरम्यान त्यांचे ॲक्सिडेंट झाला पण ते काय सुखरूप होते, त्यांना काही झालं नाही, गाडीचं काहीच राहिलं नाही, पण त्यांना काही एक झालं नाही. त्यानंतर काय झालं, मला खूप भीती वाटायची. माझं फक्त लग्न झाल्यानंतर सेवा मात्र काही होत नव्हत्या, कारण घरातली कामं वगैरे, दुसरी जबाबदारी आणि जागा चेंज झाली, सर्व काही पॉझिटिव्ह एनर्जी गेली. स्वामींचं अधिष्ठान वगैरे केलेलं होतं, थोडीफार तोडकी सेवा व्हायची, पण लग्नाच्या अगोदर जेवढी सेवा होत होती ती सेवा काही होत नव्हती. आता सर्वांनी सांगितलं होतं की 2018पर्यंत याचा मृत्यू कधीही होऊ शकतो. त्यामुळे 2018 येऊपर्यंत खूप भीती वाटत होती आणि 2018 हे साल चालू झालं. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सीही राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर माझी खूप छान चालू होतं. मी घरीच होते, मिस्टर अपडाऊनच करत होते आणि असंच एक दिवस काय झालं की त्यांना ड्युटीसाठी जायचं होतं आणि मला त्या दिवशी उठायला उशीर झाला. मग मी त्यांना उठायला उशीर झाला, त्यामुळे डब्बा वगैरे केला आणि त्या उशीर झाला ड्युटीवर जाण्यासाठी, म्हणून ते घाई गडबडीतच घरातून निघले. घरातून निघल्याबरोबर मी डब्बा दिला आणि त्या दिवशी खूप बेचैन वाटत होतं. निघले आणि त्यानंतर त्यांना निघल्याबरोबर स्वामींचे संकेत बघा चालू झालेले होते, पण आपल्याला ते कळत नाही आणि आपण ते समजून घेत नाही. स्वामी म्हणत होते तू जाऊ नको, थांब म्हणून. आणि त्यांना लगेच गाडीवर बसल्या गाडी चालू केल्याबरोबर त्यांना मोळाची माशी त्यांच्या डोळ्यावर चावली. मोळाची माशी चावली तरी त्यांनी काही थांबले नाही, ते गाडी चालूच केली. इथे गेल्याबरोबर माझं जे मंगळसूत्र आहे ते आत्ताच गाठलेलं होतं, नवीन होतं, ते आपोआप त्याचा एक पदर तुटला आणि मणी खाली पडू लागले. मी म्हटलं हे कसं शक्य आहे, का बरं तुटलं हे म्हटलं. मला खूप भीती वाटू लागली, प्रचंड भीती वाटत होती. त्यावेळेस काय झालं ना की असंच मी म्हणजे भांडे आवरत होती, मी माझ्या टेन्शनमध्येच होती. वरून किचनवरून जी आपली पक्कड असते, सांडस असते, ती सांडस खाली माझी पडली आणि ती माझ्या पायावरती पडली. पायावरती पडल्यानंतर माझं जे जोडवं होतं ते देखील तुटलं. हे संकेत मला मिळत होते. मला अक्षरशः खूप भीती वाटत होती, थरारून घाम येत होता. मी सर्व काही कामं सोडले, स्वामींपुढे बसले आणि तारक मंत्र म्हणू लागली. जोपर्यंत त्यांचा कॉल येत नाही म्हटलं तोपर्यंत मी इथून उठणार नाही. डोळ्यात पाणी होतं आणि सारख्या स्वामींचा धावा चालू होता, त्यांना सुखरूप पोचवा म्हटलं स्वामी, कारण 2018 हे साल चालू होतं. आणि मग काय झालं की मग मिस्टरांचा मला दुपारी कॉल आल्यानंतर म्हटले की माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. ते जेव्हा असं म्हटले त्यावेळेस मला रडूच आवरत नव्हतं, पण म्हटले काळजी करू नको, मी सुखरूप आहे, मी हेल्मेटमुळं बचावलं. ते जरी म्हटले की ते हेल्मेटमुळं बचावलं, कारण त्यांच्या गाडीचं काहीच राहिलं नव्हतं, समोरची गाडी देखील काहीच राहिलं नव्हतं, यांना फक्त पायाला हाताला खरचटलं होतं आणि जे हेल्मेट होतं ते पूर्णपणे चेपलं होतं. हेल्मेटचं काहीच राहिलं नाही, पूर्ण गाडीच्या काचा झाल्या. आणि ते असं बोलले आणि मग त्यानंतर मी म्हटलं तुमच्या हेल्मेटने तुम्हाला वाचवलं नाही तर प्रत्यक्षात माझ्या स्वामी आईने तुम्हाला वाचवलं, असं मी त्यांना म्हटले. आणि त्यानंतर मी स्वामींपुढे जाऊन खूप रडले, स्वामी तुमचे
माझ्यावरती खूप मोठे उपकार झाले आहे म्हटलं. हे उपकार मी आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही. माझ्याकडून आज माझ्या परिवाराकडून तुमच्या चरणाची अशीच सेवा करून घ्यावी आणि तुम्ही माझं आयुष्य त्यांना यापुढेही द्यावं असं मी स्वामींना विनंती केली. स्वामी भक्तांनो, जे त्यांच्या नशिबात होतं ते घडणार होतं, पण फक्त आणि फक्त स्वामी सेवेने ते बचावलं होतं आणि आज देखील आम्ही खूप सुखाचा संसार करत आहोत. आज माझे मिस्टर जे कधी देवाला मानत नव्हते, जे कधी नास्तिक होते, कुठला वारही बघत नव्हते, काहीच बघत नव्हते, ते प्रत्येक वारी हे नॉनव्हेज खात होते. आज ते माझे मिस्टर अक्षरशः नॉनव्हेज न खाता माझ्या स्वामी आईची सेवा करत आहे. यापेक्षा मोठा अनुभव दुसरा कुठलाही असू शकत नाही. आज माझी जी मुलगी आहे ती देखील स्वामींची सेवा करत आहे आणि आमच्या घरात पूर्ण वातावरण हे स्वामीमय आहे. आज मी खूप सुखात आनंदात आहे, ती फक्त स्वामींच्या कृपेने. स्वामी भक्तांनो, जर स्वामींवरती जर पूर्ण विश्वास ठेवला आणि स्वामींची सेवा करत राहिलो ना, तर खरंच नशिबात जे नाही ते मिळतं आणि आपल्या भाग्यातील सर्व काही आपल्याला स्वामी देत असतात. त्यामुळे कोणीही स्वामींची सेवा सोडण्याचा प्रयत्न करू नये. आयुष्यात कितीही दुःख येऊ द्या, स्वामींना कधी सोडू नका. पूर्ण विश्वासाने स्वामींची सेवा करा. मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नाम जप करा. बघा, जे असाध्य आहे ते सुद्धा साध्य होईल. माझा असा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.